तेलंगणावर नजर टाकली 2019 ला आपल्याला माहित आहे टीआरएस ला 9 जागा तिथे मिळालेल्या होत्या, बीजेपीला 4 होत्या, काँग्रेसला 3 जागा होत्या। पण तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आली, सत्ता येऊन सुद्धा व्हाईट वॉश देण्यात काँग्रेसला अपयश आलेलं दिसतंय। मोदी मॅजिक तिथं सुद्धा पाहायला मिळतंय। तर टीआरएस ला 9 जागा मिळालेल्या होत्या गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये, यावेळी मात्र त्यांचं नुकसान झालेलं आहे। बीजेपीला 4 जागा होत्या, त्या वाढलेल्या आहेत, वोटर पर्सेंटेज सुद्धा निश्चितपणे वाढलेला असेल, पण काँग्रेसची सत्ता तिथं असताना सुद्धा त्यांना मोठं यश इथं मिळालेलं नाहीये। टीआरएसच्या ज्या जागा होत्या त्या आपल्याकडे खेचण्यात त्यांना अपयश येताना दिसतंय। केरळमध्ये काय होतंय? काँग्रेसचा बालेकिल्ला। अगदी केरळात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केरळात आपण पाहिलं तर कम्युनिस्टांचा हा बालेकिल्ला म्हणून केरळला ओळखलं जातं। तिथला देखील मेगा एक्झिट पोल जो आहे तो समोर येताना दिसतोय आणि तिथे जर आपण पाहिलं तर तिथे देखील भाजप आपलं खातं उघडताना दिसतंय। भाजपला म्हणजेच एनडीएला एकूण मिळून 1 ते 3 जागा, 1 ते 3 जागा ज्या आहेत त्या मिळू शकतात। काँग्रेसला इंटरेस्टिंग, अतिशय इंटरेस्टिंग जागा मिळण्याचा अंदाज आहे। अतिशय इंटरेस्टिंग ही बाब आहे। दक्षिणेमध्ये भाजप आजपर्यंत कधी फारसं वाढू शकलेलं नव्हतं, पण जे एक्झिट पोल येत आहेत त्यानुसार आंध्र जिथं 0 असायचं, भाजप आंध्रात भाजप दिसतंय, तेलंगणात मुसंडी मारताना दिसतंय, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तामिळनाडूमध्ये एंट्री करतायत ते, केरळमध्ये सुद्धा ते येत आहेत। म्हणजे हिंदी बेल्टची पार्टी असं ज्यांना म्हटलं जात होतं त्यांनी दक्षिणेकडे आता मार्गक्रमण करायला सुरुवात केली आहे। कर्नाटक पासून सुरुवात झाली, आता हळूहळू ते तळापर्यंत पोहोचताय। उत्तरेमध्ये आपला प्रस्ताव वाढवत असताना गेल्या राज्याच्या निवडणुकीत आपण पाहिलं तर कर्नाटक भाजपने गमावलं, तेलंगणा या ठिकाणी त्यांनी गमावलं। असं असताना आता नेमकं पुढे काय होतं, दक्षिणेतनं ते मायनस होत आहे का असं म्हटलं जात होतं, पण आता लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातला मेगा एक्झिट पोल विला जो आपल्या समोर येतोय त्यामध्ये भाजप चांगल्या पद्धतीने मुसंडी मारताना दिसते। निश्चित